नहीं चलेगा, जवाब दो, जवाब दो, जवाब दो, जवाब दो, पैसे द्या, पैसे द्या, नहीं चलेगा, नहीं चलेगा, अरे नहीं चलेगा, नहीं पैसा द्या, पैसा द्या, पैसा द्या, पैसा द्या, नहीं चलेगा, 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 भ्रष्टाचार नहीं चलेगा। पैसा द्या, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नीट परीक्षेमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारचा नीट परीक्षेमध्ये भ्रष्टाचार नहीं चलेगा, नहीं चलेगा, भ्रष्टाचार नहीं चलेगा। नहीं चलेगा, नहीं चलेगा, भ्रष्टाचार नहीं, जवाब दो, जवाब दो, त्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सरकारचा पैसा द्या, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, जवाब दो, जवाब दो, परीक्षेमध्ये जो मोठा घोटाळा झालेला आहे त्यासाठी तो घोटाळा म्हणजे मोठमोठे जे केंद्र आहे त्यांनी पैसे देऊन हा घोटाळा केलेला आहे आणि असं जर होत असेल तर आमच्यासारखे गरीब 2 वर्ष अभ्यास करून आणि जर मोठाले लोक पैसे देत असेल तर मग आमचा काय फायदा अभ्यास करून. आणि हा जो घोटाळा झालेला आहे हे सरकारने हे आमच्या म्हणजे मुलांसोबत चांगलं नाही केलेलं आहे. याच्यामध्ये पारदर्शकता झालीच पाहिजे. नीट परीक्षाच नाही तर दुसऱ्या ज्या काही परीक्षा आहे त्या पारदर्शकपणे झाल्या पाहिजे. सर्वप्रथम नमस्कार माझा सर्वांना. हा जो प्रकरण झाला नीट या पेपरामध्ये एका सेंटरमधून 9 पोरांना 720 पैकी 720 असं कसं होऊ शकतो. 720 येऊ शकत्या तरी पण त्या सेंटरमध्ये कोणी पाहिलं नसतं का. जर हे झालं तर मग सरकार पाहते का काय करते. मग चला जाऊ द्या, हे विषय सोडू द्या. जर 1563 मुलांना तुम्ही जर ग्रेस मार्क दिले तर ते कोणत्या बाबतीत दिले, त्याचा फॉर्म्युला काय हे पण सांगितलं नाही NTA नं. माझं म्हणणं NTA ला हे आहे, माझं नाही म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचं NTA ला म्हणणं हे आहे की हे जे नीटच्या परीक्षा होऊ राहिली, नीटची किंवा CET MHT CET JEE या ज्या परीक्षा होऊ राहिल्या याच्यामध्ये पारदर्शकता राहिलेली नाही आहे. आता हे आपल्याला करावं लागेल. काय नीट याच्यामध्ये पूर्ण पारदर्शकता आणावी लागेल. नीटमध्ये जे आता घोटाळा झाला, कधी म्हणते पैसे घेतलेले आणि पेपर दिला. पैसे म्हणजेच आम्हाला एवढं माहीत पडलं असतं तर मग आम्ही पैसे भरले असते आणि पेपर घेतला असता. मग हे एवढा भ्रष्टाचार होऊस तर सरकार काय करत आहे माझं म्हणणं याच्यासोबतच फक्त.